अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला। सरकारमधील मंत्र्यांकडून जनतेला लुटण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे सरकारच्या चहापानाला जाणं पाप ठरेल असं म्हणत महाविकास आघाडीनं चहापानावर बहिष्कार टाकला। तर सरकारमधील 3 पक्षांची तोंड 3 बाजूला आहेत असा आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे। निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकमेकांची तोंड तरी बघतील ते। राज्य कुठे घेऊन चाललेले आहे? भारतीय जनता पार्टीने कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हटलं होतं, तसं आता भारतीय जनता पार्टीनं आणि या त्यांच्या बरोबरच्या जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक आहे यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयाला जनतेच्या न्यायालयात आम्ही जात आहोत, परंतु विधिमंडळात निश्चित याच्यावर आवाज उठू। परंतु या सरकारच्या, कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे, हे सरकार बेईमान आहे, हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि म्हणून या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। हे महायुती किंवा महाझुटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि 2 गद्दार गँग, हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करतायत, 3 दिशेला 3 तोंड आहेत, एकामेकांमध्ये भांडण आहेत, मग ती बंगल्यांवर नसतील, गाड्यांवरनं आहेत, कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार, कोण पालकमंत्री बनणार, या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत, चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते। आणि जे सोबत 2 आलेले आहेत त्याच्यात दाग अच्छे आहे ही भाजपची नवीन टॅगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे दाग घेऊन अनेक लोक जे त्या मंत्रिमंडळात बसले असतील किंवा त्या चहापानाला जातील, कदाचित मुख्यमंत्री त्यांना पहिल्यांदा बघतील किंवा त्यांना पुन्हा एकदा आठवण होईल की होय, यांच्यावरच मी आरोप केले होते। हे सरकार मस्तपणे मस्तगुल होऊन टक्केवारी आणि जिल्हे वाटण्याच्यासाठी एकमेकाशी भांडत आहे। वाट्यावरून भांडणं सुरू झालेली आहेत तिघांची, आणि वाटा मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची मानसिकता यांची दिसते आहे। म्हणजे एकमेकाच्या खात्यावर निधीवर डोळा ठेवून आहेत, हे डोळा ठेवून यासाठी आहेत की यांना डोळा मारून घ्यायचा आहे, म्हणून एक दुसऱ्याच्या खात्यावर, यांना जनतेच्या कामावर डोळा ठेवायचा, जनतेच्या प्रश्नावर यांचा डोळा नाही आहे। यांचा डोळा कुठे आहे तर निधीवर डोळा आहे, अधिकाधिक निधी मिळवायचा आणि त्यातून आपली टक्केवारी काढायची।